तर याचं लक्षात असू द्या, जे ग्राउंडमध्ये तुम्ही मोठं टावर पाहताय इलेक्ट्रिसिटीचं आणि जे वायर्स पाहताय, त्याला जर का चेंडू लागला आणि चेंडू पुन्हा मैदानामध्ये आला तर तुम्हाला धावून रन्स घ्यायचे आहेत आणि कॅच आउट नसणार आहे. लक्ष असू द्या, थोडंसं नैसर्गिक अडथळा आहे मैदानामध्ये, परंतु मैदान इतकं चांगल्या पद्धतीने बनवलं गेलं आहे, खेळपट्टी इतक्या चांगल्या पद्धतीने बनवली गेली आहे की बॅटर्सला ती कशा प्रकारे साथ देते आपण हे कालच्या दिवसापासून नक्कीच पाहताय. परंतु आता विकेट पूर्णपणे उन्हाच्या तडाख्यानं तापली आहे. सातत्यानं आता विकेट गोलंदाजांना देखील चांगला साथ देईल आणि फलंदाजांना देखील तितकेच चांगलं साथ देईल, कारण की येस लक्ष असू द्या, 5 षटकांचा सामना असेल, 25 मिनिटांचा कालावधी असेल प्रत्येक इनिंगसाठी. तर त्या दिलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला अगदी मॅच पूर्ण करावी लागेल आणि अवघ्या सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्ये जर का 4 षटक हाताळले नाहीत तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये घेतला जाईल 30 सर्कलमध्ये, याची देखील नोंद घ्यायची आहे. तर येस, इथून मात्र आता टायमर सुरू झालाय. लक्ष असू द्या, 25 मिनिटाचा टायमर आहे 5 षटकांसाठी. 4 षटकांसाठी तुम्हाला सुरुवातीचे 20 मिनिटं दिले जातील आणि 20 मिनिटांमध्ये जर का 4 षटक समाप्त झाले नाही तर अगदी 21व्या मिनिटाच्या 1 सेकंदाला लगेच तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. तर सेकंड वरती आहे फलंदाज स्वराज, तर नॉन सेकंड वरती आहे तुषार. सांघिक कोडीतील पहिलं, वैयक्तिक कोडीतील पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज अर्पित. पहिला चेंडू स्वराजसाठी. अगदी थोडंसं रनअप मध्ये आपण नक्कीच अडथळा निर्माण होताना पाहता. गोलंदाज पुन्हा एकदा रनअप वरती येतील, सज्ज होतील, रनअप वरती धाव ठोकतील, चेंडूला रिलीज करतील, मग आपल्याला पहिल्या चेंडूचा प्रात्यक्षिक नक्कीच पाहायला मिळेल. अगदी या मान्यवर देखील स्पर्धेतून निरोप घेतात, अगदी वेळातलं वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल खूप 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 आभार. आणि खऱ्या अर्थानं मंडळावरती असलेलं प्रेम आज खऱ्या अर्थानं मान्यवरांच्या उपस्थितीनं या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. आणि माणुसकीचं नातं जे आपले उत्कर्ष मित्रमंडळाचे पूर्ण कमिटी मेंबर्स या ठिकाणी झोपसतात, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. कारण की एक खूप मोठे पाठबळ अगदी प्रत्येक मान्यवरांच्या माध्यमातून लाभलं या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी आणि तेच आपण पाहताय. खऱ्या अर्थानं आज सकाळपासून मान्यवरांची मांदी आपण पाहताय या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. अर्पितचा पहिला चेंडू सुरुवातीसाठी, वेगवान पद्धतीचा चेंडू, अगदी पूर्णपणे वेगाने बीट केलाय. चांगली सुरुवात होतीये अगदी नेहरू 11 टीमसाठी, कारण की पहिला चेंडू या ठिकाणी अर्पित स्वराजला डॉट फेकतोय. सातत्याने आता पहिल्या फेरीत येईल, हा तिसरा सामना आहे आणि आपण या स्पर्धेचा शेवटचा दिवस देखील पाहतोय. पुन्हा एकदा अर्पित निघालाय. दरम्यानचा पुढचा बॉल, काय शॉट केलाय, अगदी एक्स्ट्रा कव्हरचा रिझन निवडला, चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर, मितील रनचा हा येतोय बिग माइटी हिट षटकार. तर हेच स्वराजच्या बॅट मधनं काय शॉट पाहायला मिळाला मित्रांनो. तुम्ही नक्कीच जर का युट्यूब वरती मॅच पाहत असाल तर तुम्ही या ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून या शॉटला वारंवार परत पाहू शकता. इतका नेत्रदीपक फटका होता. दरम्यानचा अर्पितचा पुढचा बॉल, पहिला चेंडू चांगला आहे, लगेच चेंडूला सन्मान दिला. सन्मान देत असताना एक धाव एकवटली जाते. चांगलं ताळमेळ दोन्ही बॅट्समन मध्ये पाहायला मिळत आहे आणि एका धावेने आता टीमची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 7च्या घरामध्ये. म्हणजे 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकूण 7 धावा बिनगडी बाद अशा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज आता स्ट्राईक एंडवरती आहेत तुषार आणि स्वराज अशी जोडी आपण नक्कीच पाहतोय. सातत्याने विचार केला तर गोटिवली टीमच्या माध्यमातून हे दोन्ही खेळाडू सध्याच्या हंगामामध्ये खूप फॉर्ममध्ये आहेत आणि इन्फॉर्म असताना आपण स्वराजच्या बॅटमधनं तो फटका देखील तितक्या चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करताना पाहिलं. परंतु आता तुषार काय करेल, तुषार कशा प्रकारे आपली इनिंग्स बिल्डअप करेल हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु अर्पित पूर्णपणे आता सज्ज झालाय. अर्पित निघालाय वेगावरती स्वार होत असताना. दरम्यानचा पुढचा बॉल तुषारसाठी या थोडंसं मिस टायमिंग स्ट्रोक, बॉटम एज लागली जाते. चेंडू जाईल घोषित रिझन मध्ये एका धावेसाठी आणि या एका धावेने आता टीमची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 8 या धावसंख्येवरती. बिनगडी बाद 8. अर्पितचं चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळालं. जरूर एक षटकार आलाय परंतु तदनंतर चांगला कमबॅक केलाय, पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलाय. क्लासिकल स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू उडवलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र झेल टिपलाय आणि अगदी झेल टिपत असताना
पहिला गडी देखील बाद झालाय डीजे. त्या ठिकाणी पहिला गडी बाद झालाय गोठवली टीमसाठी, कारण की अगदी मी मगाशीच म्हटलं की दोन्ही खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु एका बाजूनं स्वराज चांगली बॅटिंग करतोय, परंतु तुषार कशा प्रकारे आपली इनिंग्स बिल्डअप करेल, परंतु तसं काही होऊ न देता अर्पितनं त्याला लवकरात लवकर डगआउटच्या रस्ते पाठवलं. पहिला गडी बाद झालाय. पहिला गडी बाद होत असता इनॅट नंबर 3 चा खेळाडू मैदानामध्ये नक्कीच जबाबदारी खांद्यांवरती उचलण्यासाठी पोहोचलाय. हर्षन पाटील आता हर्षन पाटील वरती पूर्णपणे जबाबदारी असेल. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये कमीत कमी 65 ते 70 धावा तुम्हाला नेरूळ टीम समोर उभाराव्या लागतील जर का तुम्हाला सेकंड इनिंग्स मध्ये हा सामना डिफेंड करत असताना जिंकायचा असेल. क्रिकेटमध्ये कोणतंच टोटल सेफ नसतं. 100 धावा देखील चेज होतात, परंतु 20 धावा देखील डिफेंड होतात. म्हणून तर क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी असं म्हटलं जातं, आणि तेच आपण काही प्रत्येक मॅच मध्ये मैदानामध्ये पाहतोय. परंतु आता इथून पहिला षटक समाप्त झालाय. पहिला षटक समाप्त होत असता एक गडी बाद 8 ही धावसंख्या नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळते. दुपारचा सत्र आहे, कडाक्याचं ऊन आपण मैदानावरती नक्कीच पाहतोय. प्रत्येक खेळाडूला एकच विनंती असेल की स्वतःला डिहायड्रेट होऊ देऊ नका. जास्तीत जास्त एनर्जी ड्रिंक किंवा पाणी कंझ्युम करा, कारण की जेणेकरून तुमची बॉडी हायड्रेट राहील, तुम्हाला मैदानामध्ये कोणत्याही प्रकारची अशक्तपणा किंवा चक्कर येणार नाही ही विनंती प्रत्येक खेळाडूला असेल. अगदी या पाण्याची सोय देखील तुम्ही पाहू शकता. विकेट किपरच्या मागे जे बॅनर आहे त्या बॅनरच्या बाजूला केलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आता नवीन गोलंदाज राहुल म्हात्रे नक्कीच गोलंदाजीची धुरा सांभाळतील. किंबहुना आता तुम्हाला या पहिल्या सत्रामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना मोठीत मोठी धावसंख्या एकवटण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये केवळ एक गडी बाद 8 ही धावसंख्या आतापर्यंत आपण स्कोर कार्ड वरती पाहता. स्ट्राईक एंड वरती आहे स्वराज जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे, परंतु त्याची साथ देण्यासाठी इनॅट नंबर 3 चा खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती आपण नक्कीच पाहू शकाल. हर्षन मध्ये देखील क्षमता आहे मोठमोठे फटकेबाजी करण्याची, परंतु आज टीमला गरज आहे. 5 षटक म्हटले की 30 चेंडू मध्ये कमीत कमी तुम्हाला दुप्पट धावसंख्या उभारावी लागते. आता इथून मात्र राहुल निघालाय. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू. स्वराज पुन्हा एकदा चेंडूला सन्मान देतोय, कारण की त्याला देखील माहिती आहे मैदानामध्ये शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे आणि कोणत्याही प्रकारची घाई गडबडी अद्याप देखील स्वराजच्या तरी माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. एक षटकार त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु त्या एका षटकारानंतर अगदी त्याने सिंगल आणि डबल वरती जास्त कॉन्सन्ट्रेट दिला, कारण की एक गडी देखील बाद झाला आणि एक गडी बाद होत असता धावफलक देखील आपण पाहू शकता तर 9 हे आकडा आपल्याला नक्कीच दाखवतोय. इथून आता खराब गोलंदाजी होती राहुलची. दिशाहीन गोलंदाजी. पंच आम्हाला सांगतात की हा अवंतर चेंडू आहे आणि या अवंतर धावेने आता एकूण 10 ही धावसंख्या आता धावफलकावरती पाहायला मिळते. तब्बल आता स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपण हर्षनला पाहताय. गोलंदाज राहुल वेगावरती स्वार होत असताना आता चेंडूला रिलीज करेल. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. अगदी या पंच आम्हाला पुन्हा एकदा सांगतात की इट्स अ वाईट बॉल. अवंतर चेंडू आहे. अवंतर चेंडून आता वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. एकूण आता 1 और 11 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती नक्कीच पाहू शकता. तब्बल पुन्हा एकदा गोलंदाज मेहनत मशक्कत करत असताना चेंडू फेकेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट केलं, परंतु यस चेंडू अगदी शेवटच्या क्षणी अडवलंय. त्या ठिकाणी चांगला बॅकअप देखील आलाय, परंतु मिळेल फक्त एकच धाव. काय कमिटमेंट आहे दोस्तांनो, काय एफर्ट्स आहे. अगदी नक्कीच टाळ्यांचा कडकडाट देखील आपल्याला इथं फिल्डिंगसाठी ऐकायला मिळालं. म्हणजे ही असते कमिटमेंट आपल्या टीमसाठी. जर का थोडंसं इफेक्ट कमी पडलं असतं तर 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव मिळते आणि या एका धावेने आता टीमची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. चांगली फिल्डिंग होतीये. एका बाजूने गोलंदाज अतिरिक्त धावा खर्च करतोय जरूर,
परंतु फिल्डिंग चांगली होते. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट केले, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा धमाकेदार यशस्वी चौकार. चौकार येतोय. चौकारानं आता टीमची वाढती धावसंख्या 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. एक गडी बाद 16. स्वराज विचार केला तर स्वराज अगदी चांगली बॅटिंग करतोय, चांगल्या चेंडूंना तो सन्मान देतोय आणि खराब चेंडूंवरती अगदी तुटून पडतोय. खरोखर कोणत्याही प्रकारची अगदी चूक त्याच्याकडनं पाहायला मिळाली नाहीये. क्रिकेटचं मूलमंत्र काय असतं, तंत्रशुद्ध फलंदाजी काय असते, सातत्याने ती पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा थोडंसं ओव्हरपिच चेंडू पाहिलं, चाचपलं, आक्रमण करत असताना अगदी मोजून मापून तोलून हा षटकार येतोय. 6 धावा टीजे. त्या ठिकाणी हा षटकार येतोय. अगदी जर आपण विचार केला तर चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता स्वराजकडे आहे. या अगोदर आपण स्क्वेअर ऑफ द विकेट चौकार पाहिला तर अगदी सीधा दिशेने म्हणजेच विकेटच्या फ्रंटला व्ही मध्ये खेळत असताना तो षटकार येतोय. म्हणजे एकूण त्याच्याकडे विचार केला तर क्लास देखील आहे, ताकद देखील आहे आणि तो चांगल्या पद्धतीने आता मैदानामध्ये युक्तीचा वापर ताकदीसोबत बऱ्याचपैकी एकदम चांगल्या प्रमाणात करतोय. आणि एकंदरीत जर आपण विचार केला या सामन्याचा, या सत्राचा, तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये, वेगाने पुढे सरकते. आणि जोपर्यंत स्वराज मैदानामध्ये उभा राहील, एका बाजूने तो खेळ करेल, तोपर्यंत एक चांगली धावसंख्या येण्याचा काम तो एका बाजूने नक्कीच पूर्ण करेल. आणि तेच हवं आहे गोटिवली टीमला, कारण की नाणेफेकी गमावल्यानंतर त्यांच्या बाजूने फलंदाजी आली आणि फलंदाजी करत असताना अगदी एक गडी बाद आतापर्यंत दुसरे षटक मार्गस्थ असताना 22 ही धावसंख्या नक्कीच आपण धावफलकावरती पाहू शकता. नो डाऊट आता एका चांगल्या स्थितीमध्ये आपण गोटिवली 11 संघाला नक्कीच पाहता. परंतु वेळ आणि काल कधी बदलेल हे कोणालाच माहीत नसतं. एक षटकार आला, परंतु त्याच्यानंतर अगदी गोलंदाज देखील चांगल्या टप्प्यावरती चेंडूला रिलीज करतात. विचार केला राहुलचा तर आज त्याला कुठेतरी सुरुवातीला टप्पा मिळाला नाहीये, सूर गवसला नव्हता, परंतु आता कुठेतरी तो षटकार आल्यानंतर त्याने देखील कमबॅक केलं. एक तुझी तर एक माझी असं काहीसा बॅटल आपण या ओव्हरमध्ये पाहता. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा वळण घेतोय, परंतु चांगल्या पद्धतीने रीड करत असताना चेंडूला हलक्या हाताने टोलवला. पाहता पाहता एक धाव पूर्ण आणि या एका धावेने आता टीमची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 23च्या घरामध्ये. 23 रन्स ऑन बोर्ड, 23 रन स्कोर कार्ड के ऊपर. अगदी एक गडी बाद झाला, 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. म्हणजे अद्याप देखील येणारे 3 षटक गोटिवली संघाच्या हातामध्ये आहेत. फक्त एकच गडी बाद झाला. एक गडी बाद होत असता अद्याप देखील तुमच्या हातामध्ये विकेट्स आहेत. आणि जर का ही पार्टनरशिप शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये खेळ करत राहिली तर नो डाऊट गोटिवली टीमसाठी एक चांगली धावसंख्या, मोठी धावसंख्या नक्कीच उभारली जाईल, यात मात्र कोणती शंका नाहीये. परंतु त्यासाठी स्वराजला मैदानामध्ये थांबावं लागेल, संयमी खेळ दाखवावा लागेल. आणि ते दाखवून देत असताना अगदी माझ्या टीमनं माझ्यावरती विश्वास का दाखवला हे देखील त्याला दाखवून द्यावं लागेल. ज्यावेळी कॅप्टन आपल्यावरती विश्वास दाखवतो त्यावेळी खेळाडूंना अगदी विश्वासाला सार्थ असं खेळ दाखवावं लागतं. आणि त्याच्यामध्ये आगेकूच करत असताना स्वराज आतापर्यंत चांगला खेळ नक्कीच करतोय, परंतु आता एका बाजूने गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील कुठेतरी कमी रन खर्च करावा लागतील. तर चला ऐरोली कोलीवाडा आणि करावे 11 प्लीज आपण देखील नाणेफेकीसाठी यायचं आहे, विनंती असेल दोन्ही टीम्सला. या ठिकाणी पहिला चेंडू काय चांगल्या पद्धतीनं डिलिव्हर केला होता, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने त्याला एक्झिक्यूट देखील केलंय फलंदाजानं. फक्त आणि फक्त डेलिकेट टच, ज्या पद्धतीने अगदी आपण ब्रेडवरती बटर फिरवतो ना तशा प्रकारचा हा शॉट पाहायला मिळाला. आणि अगदी एका धावेनं टीमची वाढती धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजे 24. म्हणजे जर आपण अवघ्या मागच्या 2 षटकांचा विचार केला तर 11.50च्या सरासरीनं प्रति षटकामागे अगदी गोठवली संघाने ती धावसंख्या एकवटली. आता कुठेतरी ती 11.ची सरासरी पुढे वाढवली जाईल की गोलंदाज त्या सरासरीला कमी करतील हे आपण या मॅच मध्ये नक्कीच पाहू. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू होता, त्याला अगदी या छेडखानी करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला अगदी घोषित रिझन मध्ये 1 धावेसाठी. आणि आता या एका धावेनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. 25 रन्स ऑन बोर्ड,
एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळाली आहे आणि हीच पार्टनरशिप जर का मोठी झाली, या पार्टनरशिपने जर का 50 धावांचं योगदान दिलं तर एक मोठी धावसंख्या नक्कीच उभी राहील गोटिवली टीमच्या बाजूनं आणि मग येणाऱ्या कालखंडामध्ये आपण नेरूळ 11 टीमला अगदी चेस करत असताना पाहणार आहोत. दोन्ही संघ अगदी बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट केलंय, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्र निवडलाय, अगदी वन बाउन्स चेंडू निघून जाईल ओव्हर द रोप. 4 धावेंसाठी हा येतोय धमाकेदार चौकार. अप्रतिमरित्या या ठिकाणी आता बॅटिंग केली जाते स्वराजच्या माध्यमातून. अगदी स्वराजला चांगली साथ लाभते ती म्हणजे फलंदाज हर्षनच्या माध्यमातून. 29 धावा धावफलकावरती आता लागल्या जात आहेत. जर आपण विचार केला स्वराजचा तर आतापर्यंत त्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, देखणे स्ट्रोक्स पाहायला मिळाले, तर कॉपी बुक स्टाईलचे फटके असतील, माहिती हिट असतील. दरम्यानचा पुढचा बॉल अगदी वेगवान होता, वेगानं बीट केलाय. कुठेतरी या वाईटची दाद देखील मागितली होती पंचांकडनं, परंतु पंच अगदी आपल्या जागेवरती स्तब्ध उभे आहेत की हा चेंडू लीगल आहे. तर येस, अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. प्लीज कोणत्याही प्रकारची पंचांसोबत हुजू घालायची नाही आहे. दे नो देअर जॉब व्हेरी वेल. तुम्ही देखील चांगले खेळाडू आहात, प्रोफेशनल खेळाडू आहात, एका चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळताय, व्यावसायिक क्रिकेट खेळताय. तर इथून मात्र नक्कीच दिशाहीन गोलंदाजी आहे. पंचांचा इशारा आला की हा चेंडू अवंतर आणि अवंतर धावेने आता टीमची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 30च्या घरामध्ये. मागचा चेंडू लिगल होता, ज्याच्यावरती फलंदाज नक्कीच दाद मागत होते, परंतु हा चेंडू पंचांनी पाहिलं की खरंच अवंतर आहे. काहीही न बोलता पंच त्याला अवंतर घोषित करतात. हो हो हो, कॅचची संधी होती परंतु चेंडू निघून गेला घोषित रिझन मध्ये. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. एका धावेने आता 31 धावा धावफलकावरती उभारल्या जात आहेत. सातत्याने आता या लखलखत्या उन्हामध्ये थोडंसं कुठेतरी या खेळ हलवार पद्धतीने पुढे सरकत चाललाय. जर का इथून स्वराज अगदी वेगवान फलंदाजी करताना पाहायला मिळाला तर प्रेक्षकांना देखील ही मॅच पाहायला मजा येईल, यात मात्र कोणती शंका नाहीये. कारण की अगदी या सायलेंट गेम आपण पाहताय मैदानामध्ये चालू असताना कोणत्या तरी वेळा हे दोन्ही फलंदाज नक्कीच गिअर शिफ्ट करतील, फलंदाजीचा वेग वाढवतील. पुढचा चेंडू अगदी लॉफ्टर हिट खेळायचा होता परंतु चांगल्या प्रकारे चेंडू टाइम होत नाहीये. 1च धाव मिळेल आणि या एका धावेने आता 3 षटकांचा वाजवी खेळ झालाय समाप्त आणि एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजे 32 रन्स ऑन बोर्ड. तरी पण 32 बनतात. 32 रन्स ऑन बोर्ड. पहिलं सत्र मार्गस्थ असताना अगदी 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि संपन्न होत असता या ठिकाणी आपण चांगली गोलंदाजी पाहताय. सातत्यानं जी सरासरी या राखली होती या गोठिवली टीमनं ती सरासरी अद्याप देखील मेंटेन केली गेली आहे. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल की 3ऱ्या षटकामध्ये त्यांनी कमी धावा खर्च केल्या आणि या धावा खर्च करत असताना कुठेतरी त्याच्यावरती देखील तितकंच मानसिक दडपण असेल आणि त्या मानसिक दडपणाखाली वावरत असताना एक चांगलं षटक हाताळताना आपण गोलंदाजाला पाहिलं, कौतुक त्याचं देखील करावं लागेल. कारण की अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये त्यांनी कुठेतरी धावगतीला थोडं का होईना परंतु अंकुश नक्कीच लगावलाय. एका बाजूने स्वराज पूर्णपणे सेट झाला तर एका बाजूनं हर्षन देखील चांगली बॅटिंग करतोय. हर्षन आणि स्वराजचा विचार केला तर एक फलंदाज अगदी विस्फोटक फलंदाजी करतो तर दुसरा फलंदाज सिंगल आणि डबलवरती चांगल्या पद्धतीने फोकस करतोय. आणि हेच जर का ताळमेळ तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये का ना असो तुम्ही एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करू शकता आणि तीच पार्टनरशिप आपण हर्षन आणि स्वराजच्या माध्यमातून पाहताय. पुढील षटक घेऊन येतो गोलंदाज विजेंद्र. विजेंद्रचा पहिला चेंडू अगदी बिगिट करत असताना चेंडूला पाठवलंय थेट वावरामध्ये. 6 धावांसाठी हा येतोय धडाकेबाज षटकार.
नक्कीच नक्कीच हर्षणच्या बॅटमधनं पहिला षटकार येतोय. मी मागाशीच म्हटलं की एक फलंदाज सिंगल आणि डबलवरती भर देतोय तर दुसरा फलंदाज वेगवान फलंदाजी करतोय. परंतु हिंदीमध्ये कावत आहे ना की खरबुजे को देखे खरबुजा रंग बदलता है. आणि तसंच काहीच खेळ आता हर्षण देखील स्वराजला पाहून खेळतोय. कारण की स्वराज देखील विस्फोटक फलंदाजी करत असताना दरम्यानचा पुढचा बॉल पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट केलंय. खेळाडू त्या ठिकाणी आहेत, झेल टिपतील आणि येस इथून मात्र मोह आवरता आला नाहीये. फलंदाज हर्षण देखील होतोय बाद. तर नक्कीच हेच डिफरन्स होतं हर्षण आणि स्वराजमध्ये. स्वराजचा विचार केला तर स्वराज एखाद्या मोठ्या फटक्यानंतर लगेचच स्ट्राईक देखील रोटेट करत होता आणि त्यामुळे आपण स्वराजला आतापर्यंत मैदानामध्ये पाहत आहे. परंतु विचार केला हर्षणचा तर हर्षणच्या बॅटमधनं एक मोठा फटका आला आणि लगेचच दुसऱ्या चेंडूवरती त्याची विकेट गेली. म्हणजे हे असतं टेम्परामेंट एखाद्या खेळाडूचं की या षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं हे किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला स्वराज्याकडनं नक्कीच आज या मॅचमधनं पाहायला मिळालं. तर एकूण धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 38 38 रन्स ऑन बोर्ड. 2 विकेट्स नक्कीच गेले ते म्हणजे गोटेवली संघाचे 2 गडी बाद 38 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत रुणाल म्हात्रे. रुणाल म्हात्रेवरती आता पूर्णपणे दारोमदार असेल कारण की एक असा खेळाडू नक्कीच हवा असेल आता गोठवली टीमला जो चांगली बॅटिंग करेल, स्वराज सोबत चांगली पार्टनरशिप करेल आणि एक डिफेंड करण्यासारखं टोटल हे दोघं नक्कीच उभारतील. कारण की एका बाजूनं तर चांगली बॅटिंग होतीये परंतु दुसऱ्या बाजूनं रेग्युलर इंटरवल्सला विकेट देखील जात आहेत आणि त्यामुळे थोडंसं स्कोर हे देखील अगदी थांबलं गेलंय. गोलंदाज विजेंद्र पुन्हा एकदा निघाला. दरम्यानचा पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी परंतु आता वाट पाहावी लागेल की या धावा किती आहेत. तर येस मिडल ऑफ द बॅट करत असताना चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. बिग माइटेड धाव्यांसाठी हा येतोय षटकार. नक्कीच आले आले अगदी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवरती 6 धावांचा तडाखा गोलंदाजाला बसतोय. गोलंदाज देखील पूर्णपणे आता या ठिकाणी अचुंब्यामध्ये असेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, अगदी चेंडू येईल आउट ऑफ द पार्क कारण की लावली पॉवर आणि दाखवला पॉवर येतोय हा 6 धावांचा खूप मोठा षटकार. सलग बॅक टू बॅक 2 सिक्सेस येत आहेत आणि या 2 षटकाराने आता टीमची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 50च्या घरामध्ये. 50 धावा या ठिकाणी आता धावफलकावरती उभारल्या जात आहेत गोठवली टीमच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं फलंदाज रुणाल म्हात्रे जणू काय डगआउट मधनं सेट होऊन आलाय की काय अशी बॅटिंग तो इथनं करतोय. एका बाजूनं 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळते तर विजेंद्रचा पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. काव कॉर्नरच्या रिझन मध्ये येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. केवळ एकच धाव आणि एका धावेने आता 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 51 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा आता स्वराजला आपण स्ट्राईक एंडवरती पाहणार आहोत. स्वराजचा विचार केला तर टेक्निकल प्लेअर आहे, स्वतःच्या टेक्निकवरती खूप विश्वास आहे. सातत्यानं चांगला चेंडू असेल तर त्याला तो सन्मान देखील देतोय, खराब चेंडू असेल तर त्याच्यावरती लगेचच प्रॉपर टायमिंग करत तो आक्रमण देखील करतोय आणि संयम देखील बऱ्याच चांगल्यापैकीनं पाहायला मिळालाय. यावेळेला घटना टेक तमाशा देख चेंडू जाईल थेट 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 वादळांची सवारी करायला मिळतील 6 धावा षटकार. 57 धावा धावफलकावरती आहेत. 57 रन्स ऑन बोर्ड. आणि मी मगाशीच म्हटलं होतं 65 ते 70 धावा जर का बनवायच्या असतील तर एक मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि तीच पार्टनरशिप आता आपण मगाशी स्वराज आणि हर्षण मध्ये पाहिली आणि हर्षण बाद झाल्यानंतर आपण आता ही पार्टनरशिप मोठी होत असताना स्वराज आणि रुणाल मध्ये देखील पाहताय. रुणाल देखील चांगली बॅटिंग करतात आतापर्यंत 2 तर नवीन गोलंदाज तेजस ठाकूर.
तेजसचा पहिला चेंडू अगदी त्या ठिकाणी खेळाडू आहेत परंतु बनतील केवळ दर्शक, कारण की चेंडू अगदी निघून जाईल सीमारेखा पार. 6 धावांसाठी येतोय हा पुन्हा एकदा खूप मोठा षटकार. 63 धावा धावफलकावरती. चौथं षटक, पाचवं षटक मार्गस्थ आहे आणि अगदी 5व्या षटकातील पहिल्याच चेंडूवरती षटकार येतोय. षटकारानं 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, म्हणजे आजच्या दिवसातील सर्वात मोठा टोटल स्कोर आपण आता नक्कीच पाहत आहे. तर यानंतर सामना असेल ऐरोली कोलीवाडा वर्सेस करावे 11 या दोन्ही टीम्स मध्ये. तर चला या टॉससाठी पुन्हा एकदा रोनाल्डच्या बॅटमधनं येतोय हा 6 धावांचा तडाखा, देऊन जाईल षटकार. येस 69 धावा, 69 रन्स ऑन बोर्ड. पूर्णपणे आता जो प्रेशर आहे तो आता आपल्याला दिसून येतोय नेरूळ 11 टीम वरती, कारण की गोलंदाजाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे आणि त्याच गोलंदाजीचा खूप मोठा मार हा पूर्ण नेरूळ संघाला नक्कीच बसलाय. कारण की धावसंख्येचा महापूर आपण गोठवली टीमच्या माध्यमातून नक्कीच पाहिलाय आणि जणू काय त्या महापुरानं नेरूळ टीमला अगदी वाहवत नेलं की काय, असं काय प्रात्यक्षिक मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तेजस निघालाय, चेंडूला रिलीज करतोय, मिडल ऑफ द बॅट केलंय, अगदी गेली अप्पा आणि गोलंदाज झालाय हक्का बक्का, कारण की हा येतोय पुन्हा एकदा खूप मोठा षटकार. तर अगदी 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावतोय हर्षन, हॅट्रिक पूर्ण करतोय षटकारांची आणि सातत्याने जर आपण विचार केला तर 75 धावा धावफलकावरती आहेत. 75 रन्स ऑन बोर्ड. काय बॅटिंग केली आहे. एका काली असं वाटत होतं की 60 धावा बनतील की नाही, परंतु आता थेट 75 बनलेत आणि गोलंदाज तेजसवरती पूर्णपणे आक्रमण केलंय. तेजस पुन्हा एकदा निघालाय, अजून एक षटकार येईल का. येस, मिडल ऑफ द बॅट केलंय, चेंडू अगदी पाठवलाय इनटू द क्लाउड्स फॉर बिग मॅटेड सिक्सर. येतोय हा षटकार. 81 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 37 या धावसंख्येवरती हर्षण खेळतोय. 6 चेंडूंमध्ये 37. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग जुळत नाहीये, एक धाव नक्कीच मिळेल आणि या एका धावेने आता 82 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ही मॅच 5 ओव्हरची नसून तर आता वाटते 10 ओव्हरची झाली आहे की काय, कारण की ज्या प्रकारची बॅटिंग होती आहे अगदी पाहतच राहावं, कारण की ज्या प्रकारची टोळेबाजी दोन्ही फलंदाज करतायत ना, इनक्रेडिबल, अगदी पाहतच राहावं. आणि अगदी आता या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तेजस निघालाय, स्वराज स्ट्राईक एंड वरती आहे. चेंडू येतो लॉंग ऑनच्या रिझन मध्ये, खेळाडू त्या ठिकाणी आहे, चेंडूची उचल आणि परत फेक करतील. तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण, धावचीची संधी, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि या 2 धावेने आता एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये ती म्हणजे 84. 84 रन्स ऑन बोर्ड. 85 धावांचं टार्गेट असेल नेरूळ 11 टीम समोर. आता कशा प्रकारे ही धावसंख्या चेस करायची ही रणनीती डगआउट मध्ये बनवली जाईल आणि येस, ही धावसंख्या चेस आता त्या डोंगराची तुम्हाला चढाई करायची आहे आणि चढाई करत असताना आता तुम्ही कशा प्रकारे फलंदाजी कराल हे देखील पाहायला मिळेल. सेकंड इनिंग्स मध्ये उत्तरार्धाचं सत्र सुरू होईल. तर विनंती असेल नेरूळ 11 टीमला देखील की चला आपली सलामीची जी जोडी आहे ती मैदानामध्ये पाठवायची आहे आणि विनंती असेल गोठवली टीमला की आपण देखील आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण की बऱ्याचशा मॅचेस अद्याप देखील पेंडिंग आहेत. आजच्या दिवसामध्ये मेगा फायनलचा सामना देखील पूर्ण करायचा आहे आणि सुपर 2 ची जी जागा आहे, जी शेवटची जागा शिल्लक आहे, त्याच्यासाठी आपण ही जी जगदोजयत करताय आणि ते जगदोजयत करत असताना देखील जर आपण विचार केला तर तुर्भे संघ हा नक्कीच एक पाऊल पुढे पोहोचलाय. तुर्भे संघ देखील वाट पाहतोय की आता या ज्या टीम शिल्लक आहेत त्यामधनं कोणता एक संघ असेल जो आम्हाला झुंज देईल आणि अगदी या तुर्भे हा कोणा संघ लढाई देईल आणि लढाई देत असताना मात्र
कोणता संघ सुपर डूच्या त्या शेवटच्या पडावामध्ये पोहोचेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. हा प्रश्नचिन्ह नक्कीच मैदानामध्ये निर्माण झाला आहे, परंतु प्रश्न तेव्हाच सुटेल ज्यावेळी हे जे आपण उर्वरित सामने आहेत ते पूर्णपणे पार पडतील. तर अगदी पहिला सत्र या ठिकाणी समाप्त झाला. म्हणजे पूर्वार्धामध्ये आपण 84 धावा पाहिल्या, तर आता उत्तरार्धामध्ये 85 बनवायचे आहेत. तर सामन्याचा उत्तरार्ध चालू होतोय. जिंकण्यासाठी 85 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. भलं मोठं आव्हान म्हणू शकतो, पण सेफ टार्गेट काय म्हणू शकता. क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं तर कुठलंच टार्गेट सेट नसतं, सेफ टार्गेट नसतं. तर लगेचच सामन्याला सुरुवात होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो स्वराज म्हात्रे. व सलामीसाठी आलेले पाहिलं गेलं तर नेरुल 11 संघाच्या बाजूने सिद्धेश आणि हार्दिक. राईट हँड ओव्हर द विकेट मारा, पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. हा उजव्या बाहेरून जाणार चेंडू ढकललाय. चेंडू जातो पॉईंटच्या दिशेत, परंतु मैदान अपूर्ण असल्या कारणाने चेंडू जातोय डी मध्ये. धावसंख्या मात्र श्री गणेशा होते एका धावेने. धावसंख्या पोहोचते ती 1च्या घरात. 85 धावांचा पाठलाग करताना चांगली दमछाक होणार आहे, परंतु चौकार षटकारांची नक्कीच आतिषबाजी करावी लागेल. वैयक्तिक पहिलं आपल्या नावाला साजेसा असा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वराज म्हात्रे. एक चांगला दर्जेदार नवी मुंबईतून एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. हा मात्र उजव्याशीचा उंची दिला चेंडू, चेंडू जाते पॉईंटच्या दिशेत. दणदण करीत 1 बाउन्स सीमा रेषे पार. पंचांचा इशारा ते 4 धावांचा. आपले मनसुबे मात्र दाखवून दिले जातात. 85 धावांचा पाठलाग करताना सिद्धेश यांच्या माध्यमातून धावसंख्या 2 चेंडूनंतर 5 धावा फलकावर लागली जाते. तर पाहिलं गेलं तर आजच्या दिवसात पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल. ऐरोली कोलीवाडा विरुद्ध करावे 11. ऐरोली कोलीवाडा संघाने नाणेफेक जिंकली व आपला निर्णय अजून काय प्रलंबित ठेवलेला आहे असं वाटतंय. तत्पूर्वी 85 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. स्वराजांच्या दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारून मात्र सिद्धेशने आपले मनसुबे मात्र पूर्ण दाखवून दिलेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना स्वराज बघूया. पॉइंट कव्हर बॉडीच्या दिशेत आणि काऊ कॉर्नरच्या दिशेत असलेले 2 क्षेत्ररक्षक. उजव्या चेंडू जोरकस मारलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन बॉडीच्या वरून 6 धावेने मात्र षटकार मारतोय तो सिद्धेश यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. स्वयंसेवकांना विनंती आहे, कुठे असतील जेवण झालं असेल तर सीमा रेषेलगत जाऊन उभं राहायचं आहे. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे. उत्कर्ष मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, सीमारेषा गाठायची आहे, कारण आज शेवटचा दिवस असल्या कारणाने नक्कीच सामने मात्र आज आपल्याला संपवायला लागतील. थोडीशी घाई करावी लागेल. तर तसेच दुसऱ्या चेंडूवर मात्र तिसऱ्या चेंडूवर षटकार मारून आपले मनसुबे सिद्धेशने आपल्या नावाला मात्र साजेसा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो तो सिद्धेश. पहिल्या चेंडूवर 1 धाव डिक्लेअर, त्यानंतर चौकार कव्हरच्या दिशेत पॉईंटच्या दिशेत चौकार आणि आता मात्र लॉंगनच्या बाउंड्रीवरून उडवलेला हा षटकार. अशा प्रकारे मात्र 3 चेंडूमध्ये 11 धावा मात्र फलकावर लागलेत. 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे मैदान छोटंसं मैदान, चांगलेच मैदान, आकर्षक असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. 40+ दिवा कोलीवाडाचं हे मैदान जे उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप उत्कर्ष मित्रमंडळाच्या माध्यमातून आभार. हा मात्र उजव्या चेंडू ढकललाय कव्हरच्या दिशेत
चेंडू जातोय, एक धाव पण पूर्ण केली, दुसऱ्या दिवसात थोडीशी गफलत होते आणि तिथं मात्र त्या गफलतीचा मात्र भुर्दंड पडतोय तो गोठवली संघाला आणि चेंडू जाते सीमारेषे पार चौकार. भलं मोठं आव्हान आहे, पण अशा प्रकारचं जर क्षेत्ररक्षण तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा भुर्दंड पडेल, कारण सिद्धेश चांगल्याच फॉर्मात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्यानंतर चौकार, षटकार आणि चौकार, अशा प्रकारे मात्र 15 धावा फलकावर लागल्या जातात. 4 चेंडूनंतर मात्र 15 धावा मात्र फलकावर लागल्या दिसतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न, आपली दिशा बदलली जाते. राईट हँड राऊंड विकेट मारा मात्र करताना आपल्याला पाहायला मिळेल तो स्वराज. हा मधल्या षटकात जोरकस मारला, चेंडू जातोय आर पार, लॉंगन बॉन्डीच्या वरून 6 धाव्याने मात्र चेंडू जातोय. मनसुबे मात्र स्पष्ट उघडून देतोय तो सिद्धेश मात्र वैयक्तिक अशा 21 धावावर खेळतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 21, चांगली दमदार सुरुवात म्हणावी लागेल. 85 धावांचा पाठला करते. जिथे तुम्हाला 17 धावांचा सरासरी राखायची आहे तिथे मात्र पहिल्या षटकामध्ये हारागिरी पत्करली, हाणामारी केलेली आहे आणि 21 धावा तब्बल फटकावल्या. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सिद्धेश कडू. आपल्या नावाला साजेसे खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे तुल्य बल्ले संघ नवी मुंबईतील एक वाक्याने जो नेहमीच आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. जेव्हा आपल्या आमने सामने येतात तेव्हाच मोठी धावसंख्या, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल, बघूया. पुन्हा एकदा डावेष्टीचा बाहेरून जाणार चेंडू होता आणि हा मात्र डॉट बॉलची सांगता होते. अशा प्रकारे मात्र पहिलं षटक संपते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा मात्र फटकावलेल्या आहेत त्या सिद्धेश कडू यांनी. लगेच थोडासा वेगवान खेळ करायचा आहे. विनंती असेल गोठवली संघाला, कारण पाहिलं गेलं तर आजचा हा शेवटचा दिवस आहे. अजून आपल्याला बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत, कारण पाहिलं गेलं एक फायनल, एक सेमीफायनल आणि एक क्वार्टर फायनल अशा प्रकारच्या मात्र आणि एक पहिल्या राऊंड मध्ये पहिला सामना, असे तब्बल चार सामने आपल्याला अजून तब्बल 4 सामने आपल्याला अजून आतापर्यंत खेळवायचे आहेत. तर विनंती असेल, प्रकाश उजेड असतात पूर्वी, उजेड संपण्यापूर्वी आपल्याला मात्र नक्कीच ही स्पर्धा आपल्याला उरकायची आहे, म्हणून विनंती असेल. लगेचच वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक मात्र हर्षन गोलंदाजीसाठी येतोय. एका बाजूने सिद्धेशने मात्र चांगलीच हाणामारी केली, चांगलंच फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी खेळली, त्यामध्ये तब्बल 21 धावा फटकावल्या आणि हार्दिक मात्र प्रथम स्ट्राईकला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षन पाटील गोलंदाजीसाठी येतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना दिसतोय. लॉंग ऑफ आणि काऊ कॉर्नरच्या दिशेत दूर वर्ष असलेले 2 क्षेत्ररक्षण, पॉवर प्लेचं षटक असेल हर्षन पाटील हार्दिक यांच्यासाठी. मधल्या षटकाचा चेंडू, आता मात्र सरळ चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावर उडवलाय. चेंडू जातोय आर पार, सीमारेषे पार, षटकार आणि 6 धाव्याने मात्र चांगलेच एका बाजूने सिद्धेश लढत होता. आता मात्र हार्दिकने आपले मनसुबे दाखवून दिलेत आणि पहिल्या चेंडू हर्षनच्या पहिल्या चेंडूवर मात्र षटकार फटकावलाय. 6 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 27च्या घरात. हम भी किसी से कम नाही असं दाखवताना मात्र नेरूल 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश कडू यांनी पहिल्या षटकात 21 धावा फटकावल्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र सिद्धेश हाणामारी पत्करतोय आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपले मनसुबे दाखवतात. हम भी किसी से कम नाही करून दाखवलं जात आहे. 85 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणावी लागेल. तर उत्कर्ष मित्रमंडळाच्या सर्व सभासदांना जे जेवले असतील त्यांनी जरा सीमारेषा गाठायच्या आहे. हर्षन पाटील यांच्या पहिल्या चेंडूवर मात्र षटकार लगावला जातोय. सत्तावीस धावा मात्र फलकावर लागल्या जात आहेत आणि मात्र चेंडू मात्र आता लगेच आलेला आहे. नोंद घ्या, तुमच्याकडे फक्त एकच आहे ना रे,
एकच रिव्ह्यू असेल आणि तो फक्त बिमर आणि रनआउटसाठी रिव्ह्यू असेल. हा मधला मजेस्टर चेंडू जोरकस मारायचा प्रयत्न केला, चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेत, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑनच्या दिशेत जातोय आणि तिथं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी होते, निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या माफ करा, दोन्ही टीमला फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे आणि जर पंचांना वाटला तर पंच कुठल्या पण प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकतात, त्यांच्या निर्णयावर आहे. फक्त एकच बिमर पद्धतीचा रिव्ह्यू आहे. हा मधला चेंडू हलकासा इनस्विंग होतोय, चेंडू सरळ यष्टरक्षकाच्या हातात जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक हर्षनच्या माध्यमातून केलं जातंय. 22 चेंडू 58 धावांचं समीकरण मात्र फलकावर लागलं. माफ करा, 21 चेंडू आणि 58 धावांचं समीकरण असेल. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते हर्षनचं. 2 चेंडू मात्र डॉट टाकलेत ते हार्दिकला. पुन्हा एकदा मधल्या अक्षरचा चेंडू थोडासा हलकासा इनस्विंग टाकलेला चेंडू होता. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते, चांगलं कमबॅक. अशाच प्रकारची गोलंदाजी हवी असेल कर्णधाराला, गोठिवली 11 संघाच्या कर्णधाराला, कारण पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर कोणीतरी दबाव होता, त्या दबावाला न झुगारता मात्र 3 चेंडू अप्रतिम टाकलेत आणि तिन्ही चेंडू मात्र निर्धाव टाकले गेलेत ते म्हणजे हर्षन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हर्षन राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतायत हार्दिकसाठी. आता मात्र फुलटॉस पद्धत चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेत, मैदान अपुरं असल्या कारणाने चेंडू जातोय मात्र डी मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते आणि धावसंख्या पोचते मात्र 28च्या घरात. कुठेतरी चांगली सुरुवात झालेली, 7 चेंडू मध्ये कुठेतरी 27 धावा फटकावलेल्या होत्या, 26 धावा फटकावल्या होत्या, त्यानंतर मात्र 27 धावा फटकावल्या होत्या, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक हर्षनचं म्हणावं लागेल. आणि आतापर्यंत पाहिलं गेलं तर ह्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून पूर्ण झालेत, फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत आणि ह्या चेंडूवर नक्कीच चौकार षटकारांची अपेक्षा असेल आणि मात्र हर्षनच्या मनात असेल निर्धाव चेंडूचं. हा मात्र डाव्या यष्टीचा बाहेरून जाणार चेंडू पंच अवांतर घोषित करतात. अवांतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 29च्या घरात. कुठेतरी आपल्याला 17 धावांची सरासरी इनिंगच्या सुरुवातीला 17 धावांची मात्र सरासरी राखायची होती, ती कुठेतरी पहिल्या षटकामध्ये राखली गेली. मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल हर्षनचं या षटकामध्ये. शेवटचा चेंडू असेल, एक चेंडू षटक 5 चेंडूनंतर धावसंख्या फलकावर लागली ती म्हणजे 29 धावा. हा मात्र मधल्या चेंडूचा जोरकस मारलाय, काऊ करण्याच्या दिशेत जातोय आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार चौकार. 4 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते मात्र 33च्या घरात. 16.5 धावांची सरासरी मात्र राखण्यात यशस्वी ठरला जातोय, तो म्हणजेच नेरूळ 11 संघ. खेळ थोडा वेगवान करायचा आहे गोठिवली 11 संघ, तुम्हाला विनंती आहे, कारण आतापर्यंत 33 धावा फलकावर लागलेत. पाणी पाहिजे आणि यष्ट्यांच्या पाठीमागे पाण्याचा बॉक्स आहे, तो काढला रे तिथे दिसत नाही. यष्ट्यांच्या पाठीमागे पाण्याचा बॉक्स आहे, तिथून तुम्ही पाणी जलपान घेऊ शकता. लगेचच खेळ खेळायचा आहे आणि गोलंदाजीचा धुरा मात्र स्वतः मैदान मात्र स्वतः कर्णधाराचा धुरा आपल्या खांद्यावर घेऊन येताना मैदानात येताना दिसतोय. जिंकण्यासाठी कुठेतरी 85 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 21, या षटकामध्ये मात्र 12 धावा, अशा प्रकारे 33 धावा फलकावर लागल्या जातात. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक वेदांत यांच्या माध्यमातून घेऊन येत आहे. राईट हँड ओव्हर द विकेट मारा, कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असे दूरवर पांगलेलं क्षेत्ररक्षण. हा मात्र पुढे सरसावून मारला फटका, अतिशय अप्रतिम नजाकत भरा कव्हरच्या दिशेत मारला हा जातोय, चेंडू जातोय आर पार सीमारेषे पार षटकार. पंचांचा इशारा येतोय 6 धाव्यांचा आणि सिद्धेश कडू मात्र आपल्या नावेला साजेसं असं काम करताना आपल्याला पाहिजे. त्यांच्या इनिंगमध्ये पाहिलं गेलं तर आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार अशा प्रकारे एकंदरीत 27 धावावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी सिद्धेश कडू यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वेदांत,
हा डाव्या चेंडू जोरकस मारलाय, बघूया झेल झेल होतोय का, आणि झेल सुटलाय. अशा प्रकारे तुम्हाला झेल पकडावे लागतील, कारण सिद्धेश सारखा मोठा फलंदाज होता, त्याचा झेल सोडणे नाही. आणि त्याचा मात्र हाहाकार आपण नेहमीच पाहायला मिळतोय. जिथे जिथे जीवनदान मिळतं त्याचा फायदा मात्र नक्कीच होतो. थोडासा कठीण होता पण अशक्य नव्हता तो झेल. तुषार मोहंती यांच्या हातून मात्र झेल सुटलाय सिद्धेशचा, आणि धावसंख्या मात्र 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावर लागली जाते ती म्हणजे 40 धावा. अजून 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 षटकं 2 चेंडू नंतर 40 धावा फलकावर लागल्या आहेत. पुन्हा एकदा वेदांत, सिद्धेश हार्दिकीसाठी, हा मात्र जोरकस मारला फटका, चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक करतोय पाहायची भूमिका, आणि पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. चौकार षटकारांची मात्र आतषबाजी आपल्याला दोघांच्या बाजूने पाहायला मिळतोय. सिद्धेश एका बाजूने हाणामारी करतोय, त्यानंतर हार्दिक हाणामारी करतोय. हार्दिक वैयक्तिक अशा 17 धावावर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश वैयक्तिक 28 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या चांगलीच मात्र फलकावर लागली जाते. बिनबाद 46 अशी धावसंख्या, 2 षटकं आणि 3 चेंडू नंतर 46 धावा फटकावर लागल्या. आता मात्र समीकरण कुठेतरी सोपं होत जाताना आपल्याला पाहायला मिळतंय, थोडेसे महागडे ठरताना दिसतंय. वेदांत, जशा तुम्ही 85 धावा 84 धावा फटकावल्या, 85 धावाचा पाठलाग प्रत्युत्तर देताना मात्र घणाघाती प्रत्युत्तर दिलं जाते. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेत मारला झाला चेंडू, आणि हा जातोय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय, आर पार षटकार. चेंडू मात्र सीमारेषेला गवसणी घालायला विसरत नाहीये. चौकार षटकाराची आतषबाजी जिथं आवश्यकता होती तिथे मात्र नेरूल 11 संघाचे सलामीचे आलेले फलंदाज, आघाडीचे फलंदाज सिद्धेश आणि हार्दिक मात्र हाणामारी करतायत. वेदांत थोडेसे महागडे ठरताना कुठेतरी पाहायला मिळत आहेत. 19 धावा, हा मात्र चांगला चेंडू होता, आणि पंचांचा 22चा इशारा, ते चेंडू जातो डी मध्ये. यष्टिरक्षक चुकलाय, चांगला चेंडू होता परंतु यष्टिरक्षक अयशस्वी ठरतात. 1 धाव मात्र संघाला मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 53च्या घरात. हा मात्र अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला भुर्दंड पडेल. चेंडू जातोय आर पार सीमारेषे पार. चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे हार्दिकच्या माध्यमातून. आणि या षटकामध्ये पाहिलं गेलं तर तब्बल 4 षटकार, 1 सिंगल आणि 1 बाई, अशा प्रकारे 26 धावा फटकावल्या गेल्या. त्या म्हणजे नेरूळ 11 संघाला चांगलं प्रत्युत्तर म्हणावं लागेल. त्या प्रत्युत्तरामध्ये धावसंख्या फलकावर लागली जाते, ती म्हणजे 59 धावा. 59 धावा 3 षटकानंतर फलकावर लागली. जिथं 17 धावांची सरासरी होती तिथं मात्र 19 धावांची सरासरी मात्र राखण्यात यशस्वी ठरलेला आहे. तो नेरूळ 11 संघ थोडीशी घाई करायची आहे, गोठिवली 11 संघ, आणि लगेचच सज्ज राहायचं आहे. ऐरोली कोलीवाडा संघ नाणेफेक जिंकलेली आहे. तुमचा निर्णय प्रलंबित आहे, निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण ऐरोली कोलीवाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे, लगेचच तयार सज्ज राहायचं आहे. आणि मात्र समीकरण आमच्या गुणलेखक सांगतायत 12 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. बघूया कोणाच्या हातात चेंडू सोपवला जातोय. थोडेसे महागडे ठरले गेले, ते कर्णधारांनी मात्र धुरा हातात घेतलेली पण कुठेतरी अयशस्वी ठरताना दिसत आहेत. वेदांत मात्र 26 धावा दिल्या. आता मात्र पुन्हा एकदा स्वराज पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले होते पण नक्कीच कमबॅक करतील असा विश्वास कर्णधारांचा येतोय. आणि मात्र चेंडू हातात सोपवला जातोय तो स्वराज यांच्या हातात. मगाशी महिला पण म्हणाल्याप्रमाणे तुषार मोहंती यांच्या हातून एक सिद्धेशचा जो झेल सुटला होता, स्ट्राईक रोटेट झाली होती. त्या स्ट्राईकचं रोटेट झाल्यानंतर मात्र हार्दिकने मात्र सगळी धूळ आपल्या खांद्यावर घेऊन मात्र 3 षटकार नक्कीच फटकावले ते वेदांतला. म्हणजेच एका एका धावेला एका एका विकेटला पुन्हा एकदा विराज राईट हँड राऊंड विकेट. स्वराज हा डाव्याच्या बाहेरून जाणार चेंडू. पंच अवांतर घोषित करतात. अशा प्रकारची गोलंदाजी येणे नाही, कारण तुम्हाला कुठेतरी धावा डिफेंड करायच्या. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती नेरूळ 11 संघाच्या सलामीच्या जोडीने सिद्धेश आणि
अर्पित 25 धावांची आवश्यकता अजून. हा मात्र जोरकस मारला फटका. चेंडू जाते काऊ करण्याच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षक दूर असल्या कारणाने चेंडू जातोय क्षेत्ररक्षकच्या डोक्यावर. वन बाउंड सीमा रेषे पार चौकार. 4 धावेने मात्र धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 64च्या घरात. कुठेतरी डिफेंड करायच्या त्या मोठी धावसंख्या होती. असं वाटलेलं होतं की गोठिवली 11 हा संघ नक्कीच ह्या धावा डिफेंड करेल, पण कुठलंही टार्गेट पाहिलं गेलं तर सेफ टार्गेट नसतं. तशाच प्रकारची हाणामारी केली नेरूळ 11 संघाने आणि मात्र चांगलीच फलंदाजी आपल्याला पाहायला. धावसंख्या फलकावर लागली जाते 64. हा जोरकस मारला फटका आणि हा पुन्हा एकदा तुषार मोहंती करतोय, बघ्याची भूमिका घेतोय आणि चेंडू जातोय आरपार सीमा रेषेपार. षटकार. सिद्धेश यांच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. धावसंख्या फलकावर लागली जाते ती म्हणजे 70 धावा. आता जिंकण्यासाठी फक्त 15 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू 15 धावा. समीकरण बदलत चाललंय. जशी तुम्ही चौफेर फटकेबाजी, जशी गोठिवली 11 संघाने चौफेर फटकेबाजी करून 85 धावा उभारल्या, कुठेतरी 16चं आव्हान समीकरण होतं, 17 धावांचं समीकरण होतं, ते मात्र परत फेडताना मात्र नेरूळ 11 संघाच्या बाजूने सलामीला आलेले सिद्धेश आणि अर्पित मात्र हाणामारी करतायत आणि संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती म्हणजे 70 धावा. 3 षटका 3 चेंडूनंतर 70 धावा. पुन्हा एकदा तशा प्रकारचा चेंडू टाकलाय. कव्हर लॉंग ऑफ बॉन्डच्या दिशेत झेल गेला होता, तिथे मात्र झेल सोडला जातोय. झेल जमिनीला दान होतोय. धावा डिफेंड करायच्या, चांगलं क्षेत्ररक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे, पण कुठेतरी ढिला पडल्यासारखं वाटतं गोठिवली संघ क्षेत्ररक्षणामध्ये. आतापर्यंत पाहिलं गेलं सिद्धेशचे 2 झेल आतापर्यंत सुटलेले आहेत आणि सिद्धेशचा मागचा झेल सुटला, स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर मात्र अर्पितने हाहाकार मचवला आणि त्याच्यात बॅक टू बॅक त्या षटकामध्ये मात्र भुर्दंड भरावा लागला तो वेदांतला. त्या षटकामध्ये 3 षटकार मारले. पुन्हा एकदा हा मात्र उजव्या चेंडू कव्हरच्या दिशेत चेंडू मारलाय. चेंडू जातोय पॉइंट बाउंड्रीच्या कव्हर बाउंड्रीच्या दिशेत. 6 धावेने नजाकत भरे चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते नेरूळ संघाच्या बाजूने आणि धावसंख्या फलकावर लागली जाते ती म्हणजे 77 धावा मात्र फलकावर लागल्या जात आहेत. 85 धावांचा पाठलाग करताना मात्र सलामीची जोडी चौफेर फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला सिद्धेश आणि अर्पित. हा मात्र मधल्या चेंडू हळूच ढकलून दिलं. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चौकार षटकारावर डिफेंडर आता मात्र एकेरी दुहेरी सुद्धा भर दिला जातोय. तोच मात्र अर्पित त्यांच्या माध्यमातून. सिद्धेश आणि अर्पित सलामीची जोडी 78 धावा मात्र फलकावर लागल्या जात आहेत आणि अशा प्रकारे जिंकण्यासाठी फक्त आता 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. समोर आहे सिद्धेश आणि अर्पित. हा मधल्या चेंडू जोरकस मारलाय, तिथे मात्र झेल. आता मात्र झेल टिपला जातोय तो तुषार मोहंतीच्या यांच्या माध्यमातून आणि सिद्धेश वैयक्तिक अशा 39 धावा काढून तंबूच्या आशेला जाताना दिसतंय. 6 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण. अजून खेळ संपलेला नाही, अजून आम्ही हरलेलो नाही. आम्हाला बल दाखवायला लागेल. गोलंदाजाला मात्र वर्चस्व गाजवायला लागेल, कारण पहिली सलामीची जोडी चांगलीच फलंदाजी केली. 85 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी दमछाक होईल असं वाटलं होतं, कारण गोठिवली 11 संघाची गोलंदाजी तेवढीच भरदास्त होती, परंतु त्या गोलंदाजीचा मात्र चीरफार करताना सिद्धेश आणि अर्पित यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि पहिल्या विकेटसाठी तब्बल 78 धावांची भागीदारी केली गेली आणि जिंकण्यासाठी आता शेवटचं षटक असेल. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं सांघिक राहुल मात्र फलंदाजीसाठी त्यांना गोलंदाजीचा धुरा दिला जातो तो प्रणाल यांच्या खांद्यावर 7 धावा डिफेंड करायसाठी ओझं दिलं जात आहे. तो कर्णधारांचा मात्र विश्वास दिला जातोय. 7 धावा डिफेंड करणार का की पहिल्याच 2 चेंडूमध्ये सामना संपवणार हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अर्पित एका बाजूने अप्रतिम फलंदाजी करतायत. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 36 धावावर खेळताना दिसतोय आणि दुसऱ्या बाजूने बाद झालेले सिद्धेश यांनी तब्बल 39 धावा फटकावल्या. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम सुरुवात, जशी पाहिजे होती तशी मात्र सुरुवात त्या संघाने केली. लगेचच ऐरोली कोलीवाडा संघाने रेडी राहायचं आहे.
क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक 6 चेंडू आणि 7 धावांची प्रणाल यांच्या खांद्यावर धुरा दिला जातोय. समोर आहे सिद्धेश, एक अर्पित, एक तडाखेबंद फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला असलेले राहुल. मधल्या षटकाचा चेंडू ढकललाय कव्हरच्या दिशेत. बघूया काय काय होतंय. चेंडू जातोय वन बाउन्स, सी मारेशे पार चौकार, पॉइंटच्या दिशेत जातोय चौकार. अप्रतिम फलंदाजी, नजाकत भरी चौफेर फटकेबाजी आपल्याला नेरुळ 11 संघाच्या बाजूने पाहायला मिळाली. रेडी राहायचंय. करावी 11 व ऐरोली कोलीवाडा दोन्ही संघाने सहकार्य करायचं आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवसातच हे सामने संपवायचे आहेत. आता मात्र पाहिलं गेलं 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मधल्या चेंडू झोरकस धकललाय. चेंडू जातोय पॉइंट लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेत. थोडंसं गफलत होतं, एकदा पण पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव काढता काढता मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत आणि पंचांचा नाबादचा इशारा येतोय. अशा प्रकारे धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र 84 धावा फटकावा लागल्या जातात. आता मात्र धावसंख्येची मात्र बरोबरी साधली जाते. शेवट 4 चेंडू आणि 1 धावांचं समीकरण 85 धावांचा डोंगर होता. हा सहजपणे पार केला गेला तर नेरुलींच्या आणि पुढे ससावून ढकलण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय आणि अशा प्रकारे मात्र 1 धाव भेटते ते अर्पितला आणि धाव वैयक्तिक अशा 42 धावा काढून मात्र संघाला विजय संपादन 85 धावांचा डोंगर होता मात्र सहजपणे पार केला गेला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्पित यायचा आहे व्यासपीठावर. लगेचच तुमचा मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचा आहे. नेरुळ 11 संघाचा अर्पित यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. अप्रतिम फलंदाजी, नजाकत भरी फलंदाजी, चांगलाच खरपूस समाचार घेतला गेला तोच गोठिवली 11 संघाचा. कारण वाटलं होतं 85 धावांचा डोंगर आहे, कुठेतरी थोडेसे कठीण जाईल, परंतु सहजपणे चांगली जी फलंदाजी केली, नजाकत भरी फलंदाजी सिद्धेश आणि अर्पित यांच्या माध्यमातून सलामीची जोडीने तब्बल 78 धावांची सलामी भागीदारी केली गेली.